नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आकाश होंडे आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। तर शेतकरी बांधवांनो, आज आपण पाहणार आहोत स्वराज कंपनीचा टार्गेट 630 जो मिनी ट्रॅक्टर आहे। आज याची आपण इत्याभूत माहिती घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा, तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारची याच्यातून मी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण आता ह्या ट्रॅक्टरला चारही बाजूने बघूया त्याचा लुक कसा आहे। शेतकरी मित्रांनो, अतिशय चांगल्या प्रकारचा हा ट्रॅक्टर दिसत आहे। रेड कलरमध्ये हा ट्रॅक्टर येतो आणि आपण बघू शकता त्याचा ग्राउंड क्लिअरन्स सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा आहे। जे की द्राक्षाची बागा असतात त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला उपयोग करता येतो आणि मोठ्या ट्रॅक्टरच्या रिप्लेसमेंटमध्ये आपण ह्याच्याने बरेचसे कामं आपल्या शेतीतले करू शकतो। 630 4x4ची आपल्याला बॅजिंग दिसण्यात येत आहे। अतिशय चांगल्या प्रकारचं ह्याचं दमदार इंजन आहे। 27 न्यूटन मीटरचा टॉर्क आहे, 87 न्यूटन मीटरचा टॉर्क आणि 800 लिटरपर्यंतची जी स्प्रेअरची आपली स्प्रेअर असतो द्राक्षे फवारण्यासाठी, ते अतिशय चांगल्या प्रकारे हा चिखलातून सुद्धा खेचू शकतो। कूलिंग करण्यासाठी इथं आपल्याला रेडिएटर आणि ह्याचं जे एअर क्लीनर आहे ते ड्राय टाईपचं एअर क्लीनर ते आपल्याला दिलेलं आहे। आपण इथं बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारचा स्पेस दिलेला आहे। 6 वर्षाची इथं कंपनीने वॉरंटी प्रोव्हाइड केलेली आहे। इथं आपण ACDCचे जे कंट्रोल्स आहेत आणि PTOचे कंट्रोल्स आहेत ते आपण इथं बघू शकता। अतिशय आरामदायक शीट सुद्धा आपल्याला दिलेला आहे आणि शीट आपल्याला मागपुढी करण्यासाठी तिथं आपल्याला एक लिव्हर सुद्धा दिलेला आहे। अतिशय चांगल्या प्रकारचे इथं मोठे टायर सुद्धा दिलेले आहेत कंपनीने। जे आपल्याला रिअरचे टायर आहेत ते 8.30x20चे टायर भेटतात आणि जे पुढचे आहेत आपल्याला 180/85D12 याचे आपल्याला टायर भेटतात। ऑप्शनलमध्ये तुम्ही ते टायर बदलू सुद्धा शकता। इथं आपल्याला रिफ्लेक्टर आणि मागची जी लाईट आहे काम करण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारची आपल्याला लाईट दिसत आहे। शेतकरी मित्रांनो, इथं आपण बघू शकता वेट IPTO क्लच सुद्धा दिलेला आहे। 540 आणि 540 इकॉनॉमी ह्या स्पीडने हा आपला PTO रन होतो। तर इथं रिफ्लेक्टर बघू शकता, 3 लिंकेजसुद्धा दिलेले आहेत आणि याची जी 3 लिंकेजची कॅपॅसिटी आहे 980 kg हा लिफ्टिंग करू शकतो कॅपॅसिटी। आपण बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारचा याचा शेप दिसत आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही हा ट्रॅक्टर जर बघितला असेल किंवा तुम्ही हा ट्रॅक्टर घेतलेला असेल तो कशा प्रकारे शेतामध्ये चालतो हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। तर इथं बघू शकता आपल्याला ब्लोअरसुद्धा दिलेलं आहे, जे की द्राक्षाची शेती असते त्यामध्ये आपल्याला फवारण्यासाठी उपयोगाला येतो। तर इथे स्वराज टार्गेट 630चे आपल्याला फीचर्स दिलेले आहेत। ब्लोअरसुद्धा बघू शकता, ह्याला नोझल दिलेले आहेत अतिशय चांगल्या प्रकारचे आणि हे ब्लोअर हाय स्पीडला फवारण्यासाठी ह्याचा उपयोग होतो। तर शेतकरी मित्रांनो, इथं बघू शकता 3 लिंकेज आणि आपल्याला टायरसुद्धा इथं कंपनीने चांगल्या प्रकारचा दिलेला आहे। टूल बॉक्ससुद्धा आपण बघू शकता आणि मागं जर आपल्याला कनेक्शन लाईटचे द्यायचे असेल तर त्याचे प्रोजेक्शनसुद्धा आपल्याला कंपनीने इथं प्रोव्हाइड केलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, हा जो ट्रॅक्टर आहे 3 सिलेंडरमध्ये आणि पॉवर जर ह्याची कॅटेगरी बघितली आपण HP तर 29 HP ह्याची कॅटेगरी येते। साईड शिफ्टिंग गिअरसुद्धा आपण बघू शकता, अतिशय चांगल्या प्रकारचे शेल आहेत। हायड्रोलिक सिस्टमसुद्धा बघू शकता, अतिशय चांगल्या प्रकारचे आहे आणि आपल्याला इथं जे स्पेस भेटत आहे तो अतिशय चांगल्या प्रकारचा आहे। आपल्या अडचण होत नाही पायासाठी साईड शिफ्ट गिअर असल्यामुळे आणि स्प्रेचं सेवर स्विचसुद्धा आपल्याला इथं प्रोव्हाइड केलेलं आहे। इथं आपण बघू शकता मोबाईल आणि 12 व्होल्टचं चार्जिंग सॉकेटसुद्धा दिलेलं आहे आणि याचं इंजन जे आहे 2800 ERPMवरचं इंजन रन करतं। ऑइल इमर्स ब्रेक दिलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, जर ह्याचा व्हील बेस बघितला तर 1555 mm याचा व्हील बेस दिलेला आहे। 4x4ची बॅजिंग दिलेली आहे। 2 साईडचे 2 आपल्याला ब्रेकसुद्धा इथं बघू शकता आणि इथं आपण बघू शकता स्टेअरिंग म्हणजे जो जुना स्वराज होता 774 त्याचीच आपल्याला इथं स्टेअरिंग दिलेली आहे। आपल्याला साईडला स्विचसुद्धा बघू शकता, लाईटचे स्विच आपल्याला इथं बघायला भेटतात। इथे गिअर सिस्टमसुद्धा बघू शकता, 6 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स गिअर आहेत आणि जो स्पेस आहे तो अतिशय चांगल्या प्रकारचा स्पेस आहे साईड शिफ्टिंग गिअर असल्यामुळे। ग्राउंड क्लिअरन्स हा 290 mm आहे आणि जे वेट आहे ते 980 kgचं हे जो वेट आहे। जर ओव्हरऑल जर ह्याची हाईट जर बघितली 1275 mm याची हाईट आहे आणि टर्निंग रेडियस बघितला तर 2.1 मीटरचा याचा टर्निंग रेडियस आहे। शेतकरी मित्रांनो, हा ट्रॅक्टर तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि शेतकरी मित्रांनो, माझ्या व्हिडिओला असा प्रतिसाद देत राहा। तुमच्यासाठी असे नवीन व्हिडिओ तयार करण्यात येतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय जवान जय किसान।